नमस्कार. ॲडमिशन गेटवेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी NTA ने एक पब्लिक नोटीस रिलीज केली आहे. त्या नोटीसनुसार नीट 2026 साठी ॲप्लिकेशन फॉर्म हे NTA द्वारे सुरू करण्यात आलेले आहेत. त्याची शेवटची दिनांक ही 8 मार्च 2026 आहे. तर मी अक्षय चिवटे, प्रवेश प्रक्रियावर करिअर मार्गदर्शक या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे की नीटचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात. भरपूर विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये एक शंका असते की नीटचा फॉर्म कशा पद्धतीने फिल करायचा. तर या व्हिडिओद्वारे मी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे, स्टेप बाय स्टेप गायडन्स करणार आहे की नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचा. सगळ्यात सुरुवातीला तुमच्या गुगल क्रोम या ब्राउझरमध्ये गुगल ओपन करणं गरजेचं आहे. गुगल या वेबसाईटवरती आल्यानंतर नीट 2026 असं टाईप करायचं आहे. हे टाईप केल्यानंतर आपल्याला पहिलीच लिंक येईल, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचंय. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ऑथराइज NTA जी नीट रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली कॅन्डिडेट्स ॲक्टिव्हिटी असा एक टॅब त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. या कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्या समोर असे 3 ऑप्शन्स त्या ठिकाणी येतात. पहिला ऑप्शन आहे डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिन, दुसरा ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन आणि तिसरा ऑप्शन आहे लॉग इन. तर आपल्याला जो मधला ऑप्शन आहे म्हणजे दुसरा ऑप्शन आहे न्यू रजिस्ट्रेशन, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फीच्या बाबतीत जर बघितलं तर जनरल कॅटेगरीसाठी 1700 रुपये फी ही NTA द्वारे नीट 2026 साठी आकारण्यात येत आहे. दुसरा आहे EWS त्याचबरोबर OBC कॅटेगरी, यासाठी 1600 रुपये फी ही NTA द्वारे नीट 2026 साठी आकारण्यात येत आहे. तिसरी कॅटेगरी आहे SC ST त्याचबरोबर पर्सन विथ डिसॅबिलिटीज अँड थर्ड जेंडर. या कॅटेगरीसाठी NTA द्वारे 1000 रुपये आकारण्यात येत आहेत. तर ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ॲप्लिकेशन फी म्हणजेच एक्झामिनेशनची फी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी किती आहे. त्यानंतर डॉक्युमेंट्स त्यांनी विचारलेले आहेत. तर सगळ्यात पहिले डॉक्युमेंट आहे की शेवटच्या 3 महिन्यातील रिसेंट पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. त्याचबरोबर तो फोटो हा मिनिमम 200 KB आत पाहिजे. त्यानंतर तुमची सिग्नेचर पाहिजे, जी मिनिमम 100 KB आतमध्ये पाहिजे. सिग्नेचर ही हँड रायटिंग मध्ये पाहिजे, म्हणजेच हात न उचलता केलेली सही, याला आपण असं म्हणू शकतो. तिसरी गोष्ट आहे लेफ्ट हँड अँड राईट हँडचा फिंगरप्रिंटचं इम्प्रेशन तुम्हाला एका कोऱ्या कागदावरती घ्यायचंय आणि ते अपलोड करायचंय. तर हे जे 3 डॉक्युमेंट्स आहेत ते JPG फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचे. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते PDF स्वरूपात आपल्याला अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी त्यांनी मेन्शन केले शुड बी इन अ JPG और JPEG फॉर्मॅट अँड साईज विल बी 10 KB to 200 KB. तर अशा पद्धतीने हे 3 डॉक्युमेंट्स आहेत. चौथं डॉक्युमेंट आहे कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं कास्ट सर्टिफिकेट. भरपूर विद्यार्थी व पालकांना याबद्दल शंका असते की कास्ट सर्टिफिकेट कोणतं अपलोड करायचं. तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेल की जर तुमच्याकडे स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करा. जर तुमच्याकडे स्टेटचं पण आहे, नॅशनलचं पण आहे तर नॅशनलचं अपलोड करा. जर तुमच्याकडे नॅशनल म्हणजे सेंट्रल OBC नाही तर तुम्ही स्टेटचं अपलोड केलं तरी पण चालेल. मी परत एकदा रिपीट करतो की जे विद्यार्थी NT कॅटेगरीमध्ये आहेत, जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकडे किंवा जे विद्यार्थी EWS कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं EWS जर नसेल त्यालाच OBC NCL असं म्हटलं जातं, ते जर नसेल तर तुम्ही स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून फॉर्म सबमिट करू शकता. त्याच्या पाठीमागं कारण असं आहे किंवा माझं वैयक्तिक मत आहे की NTA ही एक्झाम घेणारी ऑथॉरिटी आणि काउन्सिलिंग ही आपापल्या स्टेटवरती होतं. दोन्ही ऑथॉरिटी म्हणजे काउन्सिलिंग ऑथॉरिटी आणि एक्झाम ऑथॉरिटी या दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे तुम्ही स्टेटचं अपलोड केलं तरीही चालू शकतं. फक्त एक अचूक गोष्ट या ठिकाणी करायची आहे की तुमची कॅटेगरी व्यवस्थित फिल करायची आहे. यावर्षी एक बदल झालाय, तो बदल असा की ज्या विद्यार्थ्यांकडे बोर्ड सर्टिफिकेट आहे 10चं ते पण लागत आहे. दरवर्षी फक्त तेवढंच लागत होतं, पण यावर्षी 10चं बोर्ड सर्टिफिकेट त्याचबरोबर 10ची
मार्कशीट, ह्या दोन्ही गोष्टी सेपरेटली तुम्हाला अपलोड करायच्या आहेत. त्यानंतर आहे तुमचं पेहचानपत्र किंवा तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी देऊ शकता. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहून क्लिक हिअर टू प्रोसीड वरती नेक्स्ट करायचं आहे. आता या ठिकाणी मी माझा फॉर्म भरायला घेतलेला आहे. मी माझं स्वतःचं नाव त्या ठिकाणी एंटर करत आहे. ओके. त्यानंतर फादर नेम, डेट ऑफ बर्थ मी एंटर करत आहे. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे. ओके. तर हे जे डिटेल्स आता आपण फिल केलेले आहेत यामध्ये आहे कॅन्डिडेट नेम सेम ॲज 10th मार्कशीटवर जसं आहे, 10वीच्या बोर्डाच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच नाव टाकायचंय. 10वीच्या मार्कशीटवर जसं फादर नेम आहे तसंच, 10वीच्या मार्कशीटवर जसं मदर नेम आहे सेम तसंच. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आणि त्यानंतर तुमचं जेंडर हेच खाली परत आपल्याला एकदा एंटर करायचं आहे. त्यानंतर ओके, हे सगळं केल्यानंतर आपल्याला ऍड्रेस द्यायचा आहे. तो ऍड्रेस आपण त्या ठिकाणी देऊया. मी या ठिकाणी माझ्या ऑफिसचा ऍड्रेस देत आहे. ऍड्रेस प्रॉपर त्या ठिकाणी द्यायचा आहे. याच्यामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली तरीही काही प्रॉब्लेम येत नाही, याचा क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाही. फक्त तुम्ही दिलेल्या डिस्ट्रिक्ट ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आधार कार्डवरती आणि तुम्ही भरलेल्यांमध्ये सेम असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मी ईमेल आय डी देत आहे माझा. ईमेल आय डी वरती तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी OTP येतो. त्यामुळे चालू ईमेल आय डी त्याचं स्टोरेज वगैरे चेक करून तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर मी माझा देत आहे. त्यावरती पण लगेच OTP येतो. तर आता इथे या ठिकाणी एक क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे की सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस विचारलाय, या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस, या ठिकाणी परमनंट. तर मी या ठिकाणी एक ऑप्शन आहे सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस, म्हणजे तुमचा आत्ताचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस हा सेम आहे असं मी त्या ठिकाणी म्हणलेलं आहे. पासवर्ड तुम्हाला केअरफुली सिलेक्ट करायचा आहे. ओके. मी युजली त्या विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचं जन्मवर्ष अशा पद्धतीने मी पासवर्ड त्या ठिकाणी सिलेक्ट करत असतो. ओके. सिक्युरिटी क्वेश्चन त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचा आन्सर लक्षात ठेवायचा आहे. थोडा फास्ट घेतोय कारण लेंदी व्हिडिओ करायचा नाहीये मला म्हणून. तर हे सगळे डिटेल्स आपण फिल केलेत. हे भरलेले डिटेल्स एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया. ओके. नाव बरोबर आहे. त्यानंतर फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे सगळं चेक केल्यानंतर या ठिकाणी आय हॅव व्हेरीफाईड ऑल पर्सनल डिटेल्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस दिलेला आहे तो एकदा क्रॉस चेक करायचा आहे. ते क्रॉस चेक केल्यानंतर तुम्हाला सर्वात खाली येऊन आय ॲग्री अँड सबमिट अँड सेंड OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर आपल्याला आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर तुम्ही मेन्शन केलाय त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येईल. ओके. तर तो OTP त्या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. जो OTP आलेला आहे तो. OTP अजून आलेला नाहीये. मोबाईल नंबर बरोबर आहे का? आहे. आला OTP. आलेला OTP या ठिकाणी आपण एंटर करतोय. ओके. सबमिट रजिस्ट्रेशन म्हणल्यानंतर आपल्याला एक ऍप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी मिळतो का. हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याला व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे. शेवटपर्यंत सर्व प्रोसेस आपल्याला याच ठिकाणाहून होते. आता नेक्स्ट आहे फिल अप द ऍप्लिकेशन फॉर्म. मी या ठिकाणी फिल अप द ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर या 10 ते 12 स्टेजेस आहेत. 12 स्टेजेस थ्रू आपल्याला पूर्ण फॉर्म सबमिट करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रजिस्टर पर्सनल डिटेल्स वरती आपण येऊया.
याच्यामध्ये परत एकदा आलंय कॅन्डिडेट्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, या ठिकाणी तुम्ही ते चेंजेस करू शकता जर काही चुकला असेल तर. त्यानंतर नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्ही 12th कोणत्या राज्यामधून कंप्लीट केलेली आहे किंवा करणार आहे त्या राज्याचं नाव त्या ठिकाणी द्यायचंय. आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची. जनरल ईडब्ल्यूएस केल्यानंतर परत ईडब्ल्यूएस कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि या ठिकाणी दोन ऑप्शन्स त्यांनी विचारलेत. एक म्हणजे की तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट आहे का? असेल तर यस म्हणायचंय. नसेल पण तुम्ही अप्लाय केला असेल तर नो आय हॅव अप्लाइड बट वेटिंग फॉर अ सर्टिफिकेट वरती क्लिक करायचंय. जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला जी रिसिप्ट मिळाली, या ठिकाणी ते म्हणतं की सर्टिफिकेट ऍप्लिकेशन रिसिप्ट नंबर, ज्या कॅटेगरी सर्टिफिकेटला तुम्ही अप्लाय केलंय त्याचा रिसिप्टचा नंबर जो असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्याचबरोबर कोणत्या डेटला तुम्ही अप्लाय केलंय ती डेट या ठिकाणी मेन्शन करायची आहे. कोण ऑथॉरिटी आहे जो तुम्हाला इश्यू करणार आहे. नॉर्मली महाराष्ट्रामध्ये कास्ट सर्टिफिकेट हे प्रांत हा जो अधिकारी असतो तो त्या ठिकाणी तुम्हाला इश्यू करतो. त्यालाच इंग्लिशमध्ये सब डिव्हिजनल ऑफिसर असं म्हणलं जातं. तर या ठिकाणी इश्युइंग ऑथॉरिटी ही सब डिव्हिजनल ऑफिसर अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. त्याच पुढं त्या ऑफिसरचा लोकेशन म्हणजे कुठल्या तालुक्याचा तो ऑफिसर आहे हे आपल्याला मेन्शन करायचं आहे. तर या ठिकाणी मी काय करतो की कॅटेगरी ही जनरल करतो. ओके, जनरल कॅटेगरी मी केलेली आहे. त्यामुळे मला कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करावं लागणार, अपलोड करावं लागणार नाही. पुढचं आहे तुम्ही डायबिटीस आहेत का? नो. तुम्ही राहिला कुठे, ग्रामीण भागात का शहरी भागात? तर ग्रामीण भागात. उत्पन्न किती आहे? जे काय उत्पन्न असेल ते मिनिमम 8 लाखाच्या आत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. या ठिकाणी दिलेलं इन्कम आणि तुम्हाला मिळणारे स्कॉलरशिप कुठेही मॅटर करत नाही, पण शक्यतो जे काही खरं उत्पन्न आहे तेच तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे की तुम्ही कोणत्या देशामध्ये राहिला आहे. कंट्री ऑफ रेसिडेन्स ही इंडिया. मोड ऑफ प्रिपरेशन तुमचं जे काही मोड प्रिपरेशन असेल, ऑनलाईन कोचिंग क्लासेस असतील, ट्युशन्स असतील किंवा सेल्फ स्टडी असेल, कोचिंग असेल, कॉलेज असेल तर ते ऑप्शन्स या ठिकाणी दिलेत. मी माझं प्रिपरेशन हे सेल्फ स्टडी टाकत आहे. त्याचबरोबर पारंपरिक पोशाख म्हणजे जो नीटला जसं की प्रत्येक स्टेट वाईज भारतामध्ये वेगवेगळा पोशाख त्या ठिकाणी असतो. तर ते विचारतंय की तुम्ही पारंपरिक पोशाख वेअर करणार आहात का? तर मी त्या ठिकाणी नो म्हणतोय. प्रत्येक राज्यानुसार एक विविधता आहे आपल्या पोशाखामध्ये, तर त्याबद्दलच हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, पण आपण त्या ठिकाणी नो म्हणणार आहे. आणि अशा पद्धतीने जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपण एंटर करणार आहे आणि नेक्स्ट स्टेज म्हणजे स्टेज नंबर 2 कडे आपण जाऊया. तर सेव्ह आणि नेक्स्ट करूया. सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर ते सगळ्यात पहिल्यांदा विचारतोय की तुम्ही डिसेबिलिटी म्हणजे अपंग आहात का? तर मी त्या ठिकाणी नो म्हणलेला आहे. जर आपण अपंग असेल तर आपल्याकडे ते सर्टिफिकेट जे मेडिकल कॉलेजमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे इश्यू केलं जातं त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी फिल करावे लागतात. त्यानंतर आधार नंबर ते विचारत आहे. आधारचं ऑथेंटिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. तर आधारचं मी या ठिकाणी आधार नंबर देत आहे. या ठिकाणी दोनदा आधार नंबर एंटर केल्यानंतर ओके, दोनदा आधार नंबर एंटर करायचा आहे. इथं म्हणायचे माय आधार नंबर आय म्हणजे जो चेकबॉक्स आहे तो चेकबॉक्स वरती क्लिक करायचंय. मग असा पुढचा ऑप्शन येईल. त्यानंतर आपल्याला आधार नंबर एंटर करायचा आहे. जी कॅप्चा या ठिकाणी दिलेली आहे ती कॅप्चा आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायची आहे. ती कॅप्चा एंटर केल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचंय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टर जो मोबाईल नंबर आधार कार्डला रजिस्टर आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP येणार आहे. तर तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर माझा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती आधार कडून एक OTP येईल. तो आलेला OTP आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर जो OTP आलाय तो मी या ठिकाणी सबमिट केलेला आहे. हे झालं आधार ऑथेंटिकेशन. तर हे खूप महत्वाची स्टेज आहे. त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचा एक समज असतो की आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काही डिटेल्स मिसमॅच आहेत. जसं की नेम ॲज पर आधार आणि नेम ॲज पर ऍप्लिकंट. तर ते मिसमॅच असलं तरी चालतं, फक्त स्पेलिंग एक असणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, आधारवरचं नाव आणि ऍप्लिकेशनवरचं नाव हे जरी पुढं मागं असेल इनिशियल्स
तरीही काही प्रॉब्लेम येत नाही, फक्त स्पेलिंग सेम असणं गरजेचं आहे. ओके, तर मी या ठिकाणी नेक्स्ट करत आहे. त्यानंतर अपार आय डीला येस केलं तरी चालेल, नो केलं तरी चालेल. शक्यतो नीटला अजून मॅन्डेटरी केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही नो केलं तर बेटर होईल, कारण तुम्हाला कमी डिटेल्स त्या ठिकाणी फिल करावे लागतील. सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे ती म्हणजे क्वेश्चन पेपर मीडियम. तर या ठिकाणी भरपूर विद्यार्थी कडून चूक होऊ शकते, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला क्वेश्चन पेपरची मीडियम म्हणजे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे इंग्लिश, दुसरा ऑप्शन आहे हिंदी, तिसरा आहे मराठी आणि चौथा आहे उर्दू. तर आपल्याला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेज मधून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये क्वेश्चन पेपर पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की एक्झाम सिटी. एक्झाम सिटी ही आपल्यापासून मॅक्झिमम 200 किलोमीटर म्हणजे 200 किलोमीटर असणं गरजेचं, त्यापेक्षा जास्त लांबची एक्झाम सिटी घ्यायची नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एक्झाम सिटी बद्दल आपण फॅमिलियर असणं गरजेचं आहे, तेथील थोडीफार माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा पुणे घेतो, बारामतीचा डिस्ट्रिक्ट आहे पुणे, नंतर मी अहिल्यानगर घेतलंय आणि नंतर मी सातारा घेतलेलं आहे. तर हे 3 सिटीज मी सिलेक्ट केलेल्या आहेत. या 3 सिटीज नुसार तुम्हाला सेंटर त्या ठिकाणी भेटणार आहे या 3 सिटी पैकी. त्यानंतर आपल्या आई वडिलांचं शिक्षण त्या ठिकाणी, त्याचबरोबर त्यांचं प्रोफेशन मेन्शन करायचं आहे. ओके, ही फील्ड का घेतली जाते एनटीए मार्फत याबद्दल अजूनपर्यंत कल्पना नाही, पण ही फील्ड महत्वाची आहे की गार्डियन्स म्हणजेच पालक आपले म्हणजेच वडील काय करतात, आई काय करते, त्यांचं एज्युकेशन काय आहे, हे डिटेल्स आपण फिल केलेले आहेत. हे डिटेल्स फिल केल्यानंतर सगळ्यात महत्वाची स्टेज आहे की तुमचं 11th-12th कधी झालेलं आहे. तर जे काही गोष्टी असतील 11th-12th बद्दल त्या गोष्टी तुम्ही इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, मी काय करतो इथं 2023 करतो, म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी मला दाखवता येतील. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट स्कूल, या ठिकाणी टाईप ऑफ स्कूल कॉलेज 3 ऑप्शन आहेत, प्रायव्हेट, गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट स्कूल. तिन्ही पैकी कोणतंही सिलेक्ट केलं तरीही चालेल. ओके, या व्यतिरिक्त कोणतं करू नका. जर केंद्रीय विद्यालय असेल तर इथं केंद्रीय विद्यालयाचा ऑप्शन आहे, जवाहर नवोदयचा ऑप्शन आहे, पण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट, ज्यांचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ते असतात गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट, म्हणजेच अनुदानित महाराष्ट्र शासनाची शाळा. ओके, त्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट कुठल्या जिल्ह्यामधून झालं. ओके, त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं होतं, रिझल्ट काय होता, 500 पैकी 400 मार्क्स पडलेले आहेत, पर्सेंटेज आहेत 80. ओके, रोल नंबर या ठिकाणी आहे. या ठिकाणी मी ही माहिती अंदाजे भरत आहे. आपण आपल्या स्टेट बोर्डच्या जी काही माहिती आहे स्टेट बोर्डच्या मार्कशीट वरती ती माहिती अचूक भरणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्या स्कूलचं नाव. ओके, स्कूलचं नाव मी या ठिकाणी देत आहे, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, आणि या ठिकाणी पिनकोड देत आहे. त्यानंतर आहे की स्टेटस. आता जे विद्यार्थ्यांचा गॅप आहे त्यांनी या ठिकाणी पास असं मेन्शन करायचंय. पास मेन्शन केल्यानंतर या ठिकाणी तुमची 12th कधी झाली तर 2025 ला, कारण 2026 ची अजून एक्झाम होती, त्यामुळे हे काळजीपूर्वक इयर ऑफ पासिंग आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. ओके, जर मी ॲपियर टाकलं तर ते इयर ऑफ पासिंग बाय डिफॉल्ट 2026 घेणार आहे. ओके, तिथं सिलेक्ट करायला गेलो तर काही ऑप्शन येणार नाही. अशा बारीक बारीक चुका विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून फॉर्म भरत असताना होतात, त्यामुळे काळजीपूर्वक ह्या गोष्टी करायचे. मी पास त्या ठिकाणी मेन्शन केलंय, 2025 आलेलं आहे. आता या ठिकाणी वेगवेगळे कोड दिलेले आहेत. जर आपण रिपीटर असाल तर कोड 2 आहे, जर आपण ॲपियर असाल म्हणजे फ्रेश असाल तर कोड 1 आहे. तर ही एक काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये कोडच्या संदर्भात अधिक माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही इन्फॉर्मेशन बुलेटिन पाहू शकता. ग्रामीण भागात राहिलं आहे, गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट स्कूल, त्यानंतर महाराष्ट्रामधून माझी 12th झाली, पुणे जिल्ह्यामधून माझी 12th झालेली आहे. ओके, त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं मी एक्झाम दिलेली आहे. स्कूलचं नाव अगेन मी सेमच टाकणार आहे. ओके, तर तुम्ही आता 12वीला कोणत्या शाळेत आहात किंवा कोणत्या शाळेमधून तुम्ही 12वीची एक्झाम पास केलेली आहे त्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी माहिती देणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी पिनकोड दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी
कॅप्चा त्या ठिकाणी मी देत आहे. तर अशा पद्धतीने आपण हा फॉर्म सबमिट केलेला आहे. कॅप्चा डिड नॉट मॅच. ओके. तर ही एक महत्वाची स्टेज आहे ज्याच्यावरती खूप जास्त माहिती आपल्याला भरायची आहे. अशी स्टेज म्हणजे तुमचे एज्युकेशनल डिटेल्स, क्वालिफिकेशनल डिटेल्स आपल्याला अशा पद्धतीने फिल करायचे आहे. लास्टला आपण एकदा चेक करूया. त्यानंतर आहे की याच्या अगोदर म्हणजे या एक्झामला तुम्हाला तुमचे ट्विन्स भाऊ किंवा बहिणी बरोबर एक्झाम देणार आहात का? म्हणजे तुम्ही ट्विन्स आहात का? जर असाल तर दोघंही एक्झाम देणार आहात का? तर आम्ही ट्विन्स नाहीये. जरी असेल आणि दोन्ही एक्झाम देणार असेल तर यस करायचं. परत एकदा सांगतो, जर आपल्याला एखादा जुडवा बहीण भाऊ असेल आणि तोही या वर्षी नीटची परीक्षा देणार असेल तरच यस करायचं, अदरवाईज या ठिकाणी नो राहणार. त्यानंतर ते विचारते तुम्ही अगोदर नीटची एक्झाम दिली आहे का? यस म्हणलं तर किती वेळा दिली आहे हा प्रश्न आहे त्यांचा, की हाऊ मेनी अटेम्प्ट तुम्ही नीट दिलेली आहे. मी या ठिकाणी नो करत आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ, की तुमचा जन्म कुठं झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तर मी या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर आहे की कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून तुमचं डिस्ट्रिक्ट प्लेस ऑफ बर्थचं डिस्ट्रिक्ट त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, ते आपण त्या ठिकाणी एंटर केलेलं आहे. ओके. तर हे झाल्यानंतर आपल्याला परत सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अल्टरनेट मोबाईल नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे. ओके. तर अल्टरनेट मोबाईल नंबर मी या ठिकाणी देत आहे. परत एकदा तोच मोबाईल नंबर देऊन बघतो मी काय होत आहे. कदाचित घेणार नाही. मोबाईल नंबर शुड बी नॉट सेम टाइम ऑफ रजिस्ट्रेशन. मोबाईल नंबर वेगळा मागत आहे ते. ईमेल आय डी आय थिंक सो चालून जाईल. तर ही स्टेज आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने ही पूर्ण करायची आहे. ड्यू टू सिक्युरिटी रिझन ही फील्ड मी थोडी स्किप करत आहे. तर आपण या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन दोन्ही ओटीपी घेतलेले आहेत आणि व्हेरीफाय अँड नेक्स्ट करूया. ओटीपी एक्सपायर झालं असं म्हणत आहे. ओके. तर ही स्टेज कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचे, तर आपला लाईव्ह फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी डिरेक्टली तुम्ही कॅप्चर लाईव्ह फोटो म्हणू शकता आणि तुमचा फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करू शकता. ओके. तर लाईव्ह फोटो कॅप्चर करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर लाईव्ह फोटोमध्ये पाठीमागचा जो भाग आहे आपला म्हणजे जो बॅकग्राऊंड असेल तो लाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की लाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की 80% चेहरा आपला त्या ठिकाणी कव्हर होणं गरजेचं आहे. ओके. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी फॉलो करायच्या आहेत. ओके. या ठिकाणी कॅप्चर लाईव्ह फोटोग्राफवरती क्लिक केलं की डिरेक्टली त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर होणार आहे. जर तुम्ही कम्प्युटरवरती फॉर्म भरत असताल तर हा बारकोड गुगल लेन्सद्वारे तुम्ही स्कॅन करू शकता. हा जो राईट साईडला बारकोड दिलेला आहे, हा बारकोड हा तुम्ही गुगल लेन्स मधून स्कॅन करून जी लिंक ओपन होईल त्या लिंक वरती जो कॅप्चर लाईव्ह फोटो म्हणू शकता आणि कॅप्चर लाईव्ह फोटो म्हणल्यानंतर तुम्ही तुमचा फोटो त्या ठिकाणी कॅप्चर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला आपला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. मी या ठिकाणी थोडं पॉज करतो आणि माझा लाईव्ह फोटो त्या ठिकाणी अपलोड करतो. अशा पद्धतीने आपण आपला लाईव्ह फोटो त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. ओके. अपलोड फोटोवरती क्लिक केलेला आहे. फोटो आपला अपलोड झालेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करून आपण पुढे येऊया. आता आपल्याला काय करायचंय, तर आपले डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे. ओके. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे की या दोन जे काही लेटर्स आहे, आपलं जे काही नाव आहे, फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे चिवटे अक्षय महादेव. तर जे सुरुवातीचं नाव आहे त्याचे 2 लेटर्स आपल्याला कॉपी करायचे आहेत आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या सुरुवातीला आपल्याला ते पेस्ट करायचे आहेत. या ठिकाणी जर आपण व्यवस्थित बघितलं तर मी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने मी त्या ठिकाणी घेतलेले आहेत ते शो करतो.
या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला काय करायचंय, नेमिंग करून घ्यायचंय. आता हे जे डॉक्युमेंट्स आहे, तर हे ऍड्रेस प्रूफचं डॉक्युमेंट आहे, म्हणजे आधार कार्ड आहे. मी काय करणार, याला रिनेम करणार. ओके, रिनेम करणार. आणि जे पहिलं अक्षर आहे CH, म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर CH म्हणजे माझ्या जे काय ऍप्लिकेशनचा फॉर्म आहे, ऍप्लिकंटचं नेम आहे, त्या ऍप्लिकंट नेम मधील पहिले 2 अक्षर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या पुढे CH_, कास्ट सर्टिफिकेटला कॅटेगरी, ऍड्रेस प्रूफला ऍड्रेस प्रूफ, क्लास 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट आहे त्याला क्लास X सर्टिफिकेट. त्याच्यानंतर जे काही तुमचं नाव आहे तेच _ फिंगरप्रिंट, पोस्ट कार्ड, जो पोस्ट कार्ड साईज फोटो आहे त्याला पोस्ट कार्ड, त्याच्यानंतर जो नॉर्मल फोटो आहे आपला पासपोर्ट साईज त्याला फोटो, त्याचबरोबर तुमचं कॅटेगरी सर्टिफिकेट आहे. तर असे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. तर हे पूर्ण जे डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस आहे, त्या अगोदर तुम्हाला असे डॉक्युमेंट्स रेडी करावे लागतील, ज्याची साईज ही मिनिमम 200 KB पाहिजे. सॉरी, मॅक्झिमम 200 KB पाहिजे, मिनिमम 10 KB पाहिजे. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत पीडीएफच्या स्वरूपातले, त्याची मॅक्झिमम साईज ही 300 KB पाहिजे, मिनिमम 50 KB पाहिजे. परत एकदा रिपीट करतो, जे पीडीएफ डॉक्युमेंट्स आहेत, तुमचं ऍड्रेस प्रूफ असेल, कॅटेगरी सर्टिफिकेट, क्लास 10ची मार्कशीट आणि सर्टिफिकेट, हे 4 डॉक्युमेंट्स आपल्याला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे. ते चारही डॉक्युमेंटची मिनिमम साईज ही 50 KB पाहिजे, मॅक्झिमम साईज ही 300 KB पाहिजे. त्याचबरोबर जे फिंगरप्रिंट्सचे पोस्ट कार्ड साईज फोटो, सिग्नेचर आणि पासपोर्ट साईज फोटो, हे 4 डॉक्युमेंट्स आपल्याला JPEG फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, म्हणजेच फोटोच्या स्वरूपात पाहिजेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे आहेत. ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फायनल सबमिट वरती यायचं आहे. फायनल सबमिट वरती आल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म पूर्ण एकदा चेक करायचा आहे आणि चेक केल्यानंतर तो फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे. ओके, भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असतं. 2-3 गोष्टी मी परत एकदा रिपीट करतो, की आधारचं नाव आणि 10वीच्या मार्कशीटवरचं नाव याचं जो सिक्वेन्स आहे तो पुढं मागे आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये अगोदर सरनेम असतं, पण आधार कार्डवरती अगोदर स्टुडंटचं नेम असतं, त्यामुळे ही गोष्ट चालून जाते. त्यासाठी कुठलाही फॉर्म रिजेक्ट होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत, कास्ट सर्टिफिकेट हे सेंट्रलचं अपलोड करायचं का स्टेटचं? आत्ता तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट अवेलेबल असेल ते तुम्ही अपलोड करा, पण शक्यतो ट्राय करा की तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं EWS त्या ठिकाणी मिळेल आणि ही प्रक्रिया तुम्हाला व्यवस्थित पार करता येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर संपूर्ण मेडिकल प्रोसेसच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ॲडमिशन गेटवेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व अशीच नवनवीन माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील. धन्यवाद.